ठीक आहे, आपण कंटिन्यू करू. क्वेश्चन नंबर 62मध्ये 2 विधाने दिलेत. पहिलं विधान काय, विषुववृत्तावर शोभमंडळाची जाडी ध्रुवाच्या तुलनेत खूप जास्त आहे. ठीक आहे, म्हणजे काय तर ट्रोपोस्फिअरची जाडी ध्रुवाच्या तुलनेने खूप जास्त आहे असं म्हटलं आहे. ठीक आहे. आणि सेकंड स्टेटमेंट काय, विषुववृत्तावर मजबूत संवाहित प्रवाहाद्वारे उष्णता मोठ्या उंचीपर्यंत नेली जाते. ठीक आहे. आता एक याचं बेसिक मेकॅनिझम सांगतो मी कसं असतं. ही पृथ्वीचा हाफ आहे हा समजा. ठीक आहे, ही पूर्ण अशी ध्रुव आणि विषुववृत्त. ठीक आहे, इथं काय म्हणलं की ही पृथ्वी आणि पृथ्वीच्या भोवती काय असतं, वातावरण, ट्रोपोस्फिअर आपण म्हणू. ट्रोपोस्फिअर यांनी काय म्हटलं त्या स्टेटमेंटमध्ये की ट्रोपोस्फिअरची जाडी इथे जी आहे ना, ही इथे कमी असते आणि इथे जास्त असते. ठीक आहे, तर हे बरोबर आहे, असंच असतं. आणि दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी रिझन सांगितलं याचं. ठीक आहे, की की मोठ्या उंचीपर्यंत नेली जाते. तर असं का बरं असतं, इथे कमी असते आणि इथे जास्त असते, ह्याचं कारण का बरं आहे. आता आपण विषुववृत्तामध्ये बघतो, तर विषुववृत्तामध्ये जनरली इथे जे आहे इथे जे टेम्परेचर जास्त असतं. टेम्परेचर जास्त असल्यामुळे काय आपल्याला माहिती आहे, टेम्परेचर जास्त असल्यामुळे काय होतं, एक मिनिट इथे, टेम्परेचर जास्त, त्यामुळे काय होतं, टेम्परेचर जास्त असल्यामुळे लो प्रेशर डेव्हलप होतं. लो प्रेशर डेव्हलप झाल्यामुळे काय होतं, जी हवा आहे ती एक्सपांड होते आणि वरती जाते. ठीक आहे, वरती गेल्या म्हणजे अशी इथं समजा साधारण इथे वरती गेल्यामुळे काय होतं ना, हा जो हवेचा फुगवटा आहे हा वरती सरकतो. म्हणजे काय की एकंदरीत हा ट्रोपोस्फिअरला इथे पुढे ढकलतो कम्पेअर टू इथे काय आहे, इथे हवा आकुंचित होते. इथे हाय प्रेशर बनतं. हाय प्रेशर बनल्यामुळे काय होते, हवा खाली सरकल्यामुळे काय होतं, ही जी थिकनेस आहे ट्रोपोस्फिअरची ही तर कमी कॉन्ट्रॅक्ट होते ॲक्च्युली आणि इथे एक्सपांड होते. ठीक आहे. आणि अजून एक रिझन याचं आहे की आपले जे व्यापारी वार आहेत, ट्रेड विंड्स ज्याला म्हणतो, ते कसे येतात इक्वेटरवर आपल्याला माहिती आहे, असे अँग्युलर येतात आणि इथे येऊन हे कॉन्व्हर्ज होतात. म्हणजे कसे, समजून घ्या, ही डायग्राम आहे, हा नॉर्थकडनं आला, हा साऊथकडनं आली ट्रेड विंड, हे कॉन्व्हर्ज येऊन इथे कुठे जातं, हे वरती जातात. हे इक्वेटर समजा, हे कुठे जातं, वरती जातात. तर हे कॉन्व्हर्जन्समुळे पण इथे प्रेशर बनतं आणि हे नॉर्थला डिस्प्लेस होतं. हे 2 रिझन, एक तर टेम्परेचर आणि दुसरं कॉन्व्हर्जन्स या दोन्ही रिझनमुळे ही जी हवा ही वरती ढकलली जाते. त्यामुळे हा इथे एक फुगवटा बनतो. हा फुगवटा बनल्यामुळे इथे जो जाडी आहे ट्रोपोस्फिअरची ही जास्त असते. ठीक आहे, ते त्या रिलेटेड क्वेश्चन आहे तो. ह्याचा आन्सर एक आहे की दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि विधान 2 हे अचं एक्सप्लेनेशन आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. वार्षिक आणि दैनिक तापमान रेंज काय म्हणले नाही बघा. वार्षिक आणि दैनिक तापमान कमी असतो. ठीक आहे, काय म्हणलं यांनी की ॲन्युअल डेली रेंज ऑफ टेम्परेचर इज लो. क्लायमेट टाईप ओळखायचं आहे. प्रेसिपिटेशन ऑफर थ्रू आउट द इयर. प्रेसिपिटेशन वॅरीज बिटवीन 50 to 250 सेंटीमीटर. आता दोन्ही प्रकार करू शकतो आपण. जनरली ह्याचा सोर्स जो आहे ना, जीसी लिऑंगचं जेव्हा वेगवेगळे प्रकार चालू होतात, हवामानाचे वेगळे जे त्यांनी दिलेत, जे टाईप्स दिलेत, त्या टाईप्स चालू होण्याच्या आधी एक चार्ट आहे असा. ठीक आहे ना, इथे असा एक चार्ट आहे, तुम्हाला भेटून जाईल. तो जीसी लिऑंगमध्ये भेटून जाईल, तर मग कोणी तो ऑनलाईन वगैरे टाकलेला असतो तो पण भेटून जाईल. तर इथे वेगवेगळे असे टाईप्स दिलेत, त्याची टेम्परेचर रेंज दिली आहे आणि कोणत्या प्रकारचे वने सापडतात, पर्जन्यमान किती, असं साधारण एक चार्ट दिलेला आहे.
आणि त्याच्यापुढे सगळे चॅप्टर चालू होतात. साधारण सगळे करायची गरज नाही आपल्याला प्रिलिमला त्याला तरी ॲटलिस्ट. तर मग बेसिक काय माहीत पाहिजे आपल्याला एक ॲटलिस्ट की प्रकार हे काय आहेत प्रकार ॲक्च्युली, ठीक आहे ना. आणि त्यातल्याच महत्त्वाचे आता इक्वेटोरियल किंवा मग हे चायना टाईप ह्याच्यातले फरक काय, कुठे कुठे सापडतात, ठीक आहे ना. हे जरी माहीत असलं ना तरी सगळं एक तर टेम्परेचर, प्रेसिपिटेशन आणि एरिया हे जरी माहीत असलं ना तरी सफिशियंट आहे. आणि त्याच्यावर आपल्याला हे आणि बाकी मग एलिमिनेशन चालतं इथे. तर ह्याचं जे आन्सर आहे ते हे तर 4 आहे ॲक्च्युली. हे मरीन वेस्ट क्लायमेट आहे. तर ते ॲक्च्युली खूप टाईप्स आहेत, एवढे टाईप्स एक्सप्लेन नाही करू शकत आपण आता. पण सगळंच करण्यापेक्षा त्यातल्या हे महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की एक तर टेम्परेचर, प्रेसिपिटेशन आणि कोणत्या एरियात ते सापडतात आणि त्यातला फरक थोडा. ठीक. 64. हां, इथं काय म्हणलं यांनी, ढगाळ रात्री, हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, ठीक आहे ना. ढगाळ रात्री दवबिंदू का तयार होत नाहीत म्हटले यांनी, नाहीत म्हटले, ठीक आहे ना. ढगाळ रात्री दवबिंदू का तयार होत नाही. पृथ्वीचा पृष्ठभाग, ठीक आहे. पृथ्वी दिवसा सूर्याकडनं किरणे येतात, पृथ्वी तापते आणि पृथ्वीनं परत काय बाहेर पडतात, एक जे लॉंग वेव्ह रेडिएशन बाहेर पडतं, ठीक आहे, डिरेक्टली. आणि हे लॉंग वेव्ह रेडिएशन काय होतं, एकतर क्लायमेट ॲब्सॉर्ब करतं, नाही तर जर इथं ढग असले तर हे काय होतं ना, जेव्हा हे जातं हे इथनं रिफ्लेक्ट बॅक होतं, हे परत रिफ्लेक्ट बॅक होतं जर इथं ढग असले तर, ठीक आहे. पण जेव्हा रिफ्लेक्ट झाल्यामुळे काय होतं ना, हे जे टेम्परेचर आहे इथलं जे एअरचं टेम्परेचर आहे ते कमी नाही होत, हे स्टेबल राहतं. म्हणजे नॉर्मल जर 2 कंडिशन, एक तर हे ढगाळ वातावरण आहे आणि एक तर ढगाळ वातावरण नाही आहे. जर ढगाळ वातावरण असेल तर हे जाणारे जे रेडिएशन आहेत हे इथं अडवले जातात आणि ते रिफ्लेक्ट बॅक होतात परत वातावरणात. आणि रिफ्लेक्ट बॅक झाल्यामुळे काय होतं, इथलं टेम्परेचर वाढलेलं असतं, ठीक आहे. आणि जर ढगाळ नसलं तर टेम्परेचर कमी होऊन जातं. तर आता इथं काय म्हणलं ना, इथं काय म्हणलं की दवबिंदू, तर दवबिंदू कधी बनतील, सरफेसचं जे टेम्परेचर आहे ते कमी झालं आणि इथली जी हवा आहे ही त्यातले जे बाष्प आहे ते इथंच कंडेन्स होऊन गेलं, ठीक आहे ना. दवबिंदू म्हणतात म्हणजे काय होतं, कंडेन्स होऊन जातात. हवेतली जी आर्द्रता आहे ती इथे कंडेन्स होऊन जाते. कशामुळे, जर टेम्परेचर कमी असल्यामुळे. जर इथं टेम्परेचर जास्त असेल तर हे होईल का, नाही होणार. त्यामुळे यांनी काय म्हणलं, ढगाळ रात्री दवबिंदू तयार होत नाहीत, ठीक आहे. आता याचे कारण बघू काय, की ढग पृथ्वीच्या पृष्ठभागावरून सोडले जाणारे विकिरण शोषून घेतात, ठीक आहे. शोषून घेतात का, शोषून नाही घेत, ते रिफ्लेक्ट बॅक करतात, परत पाठवल्यामुळे इथलं टेम्परेचर वाढतं ना. शोषून घेतलं तर म्हणजे टेम्परेचर नाही वाढणार इथलं, ठीक आहे. दुसरं काय, ढग पृथ्वीचे विकिरण परत परावर्तित करतात, ठीक आहे, रिफ्लेक्ट बॅक करतात. रिफ्लेक्ट बॅक केल्यामुळे इथलं टेम्परेचर वाढतं, त्यामुळे दवबिंदू तयार व्हायला चान्स नाही भेटत. आणि तिसरं काय, की ढगाळ रात्री पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान कमी असते का, नाही. ढगाळ असेल तर टेम्परेचर जास्त असणार आहे. आपल्याला वेगळं वाटतं की ढगाळ असलं की टेम्परेचर कमी असणार आहे, पण तसं नसतं. जेव्हा ढगाळ नसतं हिवाळ्यात तेव्हा टेम्परेचर कमी असतं. बघा कधी हिवाळ्यात कधी चुकून पाऊस पडतो किंवा मग ढगाळ वातावरण बनतं, तेव्हा त्या दिवसाचं टेम्परेचर ओढून येतं. पण जेव्हा एकदम क्लिअर स्काय असेल तेव्हा टेम्परेचर खूप कमी जातं, खूप जास्त थंडी असते. तर त्याचे रिझन ते ॲक्च्युली. आणि चौथं काय म्हणलं यांनी, ढग वाहणाऱ्या वाऱ्याला जमिनीच्या पातळीकडे वळवतात, ठीक आहे. हे बरोबर आहे का, एवढं काही रिलेव्हंट नाही आहे की बाबा वाऱ्याला परत वळवतं, असं काही आपण बघितलं नाही कुठे, ठीक आहे. त्यामुळे हा पण ऑप्शन जातो. तर ह्याचं करेक्ट आन्सर काय, 2, ठीक आहे. आणि दवबिंदू फॉर्म म्हणजे 2 ते 3 कंडिशन, त्यातलं काय, एक तर ढग नसावेत, क्लिअर स्काय पाहिजे, ठीक आहे. दुसरं काय, की लो टेम्परेचर पाहिजे, ठीक आहे. आणि विंटर नाईट्स, लो टेम्परेचर आणि क्लिअर स्काय, या 3 कंडिशन असतील तर दवबिंदू फॉर्म होतात. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. 65 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. इथे नॉर्मली द टेम्परेचर डिक्रीज विथ द इन्क्रीज इन हाईट फ्रॉम द अर्थ सरफेस.
आपल्याला माहिती आहे की जसं जसं आपण वरती जातो तसं तसं टेम्परेचर कमी होत जातं. ठीक आहे. हां, आता इथे काय म्हटले, द ॲटमॉस्फिअर कॅन हिटेड अपवर्ड ऑनली फ्रॉम अर्थ सरफेस. ठीक आहे, वातावरण केवळ पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वरच्या दिशेने गरम होत जाते. बरोबर आहे का? हे बरोबर आहे. जे पृथ्वीवरनं आत्ताच आपण बघितलं ना, जे पृथ्वीवरनं लॉंग वेव्ह रेडिएशन परत रिफ्लेक्ट परत जे इमिट होतात त्याच्यामुळे तापमान वाढतं. ते आपण ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये बघतो. ठीक आहे ना, त्याचंच एक वर्जन आहे. ठीक आहे. दुसरं काय म्हटलं त्यांनी की देर इज मोर मॉइश्चर इन द अपर ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. आता या ऑप्शनमध्ये जे बी आहे, एक मिनटं, हां, तर हे बरोबर आहे का? मॉइश्चर अपर ॲटमॉस्फिअर मध्ये मॉइश्चर जास्त असतं का? नाही. आपण कुठे काय बघितलं, एक साधारण 10 किलोमीटरच्या परिघामध्ये पृथ्वीच्या साधारण 95% मॉइश्चर असतं. मॅक्सिमम पहिल्या 10 किलोमीटर्समध्ये संपून जातं, त्याच्यावरती आपल्याला मॉइश्चर जास्त सापडत नाही. ठीक आहे, तर हे चुकतं. आणि पुढचं स्टेटमेंट काय म्हटलं त्यांनी की द एअर इज लेस डेन्स इन द अपर ॲटमॉस्फिअर. वरच्या वातावरणात हवा कमी दाट असते. बरोबर आहे. इथे जास्त दाट असते कधी पण, आणि जसं वरती जातं ते कमी कमी दाट असते हवा. ह्याचं रिझन काय? गुरुत्वाकर्षणामुळे खाली डेन्सिटी जास्त असते, वरती कमी कमी होत जाणार आहे. ट्रोपोस्फिअरच्या पलीकडे गेले तर अजून कमी होत जाणार आहे. ठीक आहे. तर ए आणि सी बरोबर याचा ऑप्शन म्हणजे काय येईल की हां, सेकंड बरोबर आहे. ठीक आहे. नंतर पुढचा 66मध्ये हा पण फॅक्च्युअल आहे खूप जास्त. महाराष्ट्राचे डोंगर रांगा आपण करतो. महाराष्ट्राची जिओग्राफीमध्ये क्वेश्चन येतात, 2 ते 5 क्वेश्चन येऊ शकतात साधारण. आता याच्यासाठी काय करू शकतो आपण की जिओग्राफीचं आधी आपली जी ऑब्जेक्टिव्ह नव्हती ना एक्झाम, ऑब्जेक्टिव्हचे जिओग्राफीचं जे आहे ऑब्जेक्टिव्ह मेन्स की जी बंद झाली आता, ऑब्जेक्टिव्ह मेन्स ह्याला रेफरन्स पकडू शकतो अशा क्वेश्चनला. आणि त्यातले जे जे क्वेश्चन आलेत ते साधारण एकतर ट्रेंड बघायचा, ट्रेंड म्हणजे की कोणत्या पार्टमध्ये जास्त आलेले, कोणत्या एरियावर जास्त फोकस केला आहे. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे खूप डीपमध्ये पण जायची गरज नाही, पण हे जे बेसिक आता पर्वतरांगा किंवा मग म्हणजे महाराष्ट्राच्या जॉग्रफीवर कोणत्या एरियामधनं जास्त क्वेश्चन विचारले आहेत मेन्समध्ये, तर त्याची प्रॉबिलिटी जास्त आहे. कारण का बरं की आता पहिले असं होतं की प्रिलिममध्ये ते काही क्वेश्चन विचारायचे, प्रिलिममध्ये काही पार्ट कवर करायचा, नंतर उरलेला पार्ट ते मेन्समध्ये कवर करायचे ऑब्जेक्टिव्हचा. पण आता मेन्सच नाही आहे, तर मग शक्यता अशी की जे ऑब्जेक्टिव्हची ही जी क्वेश्चन बँक आहे ना, ती इथे पण वापरू शकतात ते प्रिलिमसाठी. ठीक आहे. तर मग आपल्याला ही पण एकदा डोळ्याखालून घालायची शक्यता अशा क्वेश्चनला. असे क्वेश्चन डायरेक्टली तिथनं येऊ शकतात विथ ऑप्शन्स, सेम ऑप्शन पण येऊ शकतात की ऑप्शन पण सेम असं पण येऊ शकतं. तर मग ते एकदम रेफर केलं पाहिजे आपण एकदा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. सेम घाट कुठनं कोणत्या रस्त्याला आहे, कोण कनेक्ट करतं वगैरे. ठीक आहे. आधी जास्त अवघड येत नव्हते प्रिलिमला, पण आता येऊ शकतात. सांगू नाही शकत की भाई छोटे छोटे घाट आहेत ना, हनुमंते वगैरे, माळशेज वगैरे, तर चला बोरघाट, माळशेज घाट मोठा आहे किंवा म्हणजे थलघाट, बोरघाट, माळशेज हे विचारू शकतं. पण हे आता हे छोटे हनुमंते घाट हे वगैरे हे पण येऊ शकतात. करून ठेवायची लिस्ट. आता यातनं कसं आहे की 1-2 जरी माहीत असले तरी एलिमिनेशनने आपण आन्सरपर्यंत पोहोचतो आपण. ठीक आहे. सेम इथनं पण आत्ता पण मी डीपने जात नाही. हाईटप्रमाणे अरेंज करायचं. 3 आन्सर यायचं. कळसुबाई आपण इथनं पण एलिमिनेट पण करू शकतो. कळसुबाई. ठीक आहे. कळसुबाई हे एलिमिनेट केलं. नंतर साल्हेर माहिती आहे आपल्याला नाशिकमधलं, तिथनं मग एलिमिनेशन आपण पोचतो बरोबर आन्सरपर्यंत. पण तेच की अभयारण्य आत्ता आपणच लिस्ट बनवली. कोणती? अभयारण्य आणि कोणत्या राज्यात आहे. तसं महाराष्ट्रातून सेम आहे, अभयारण्य आणि कोणत्या जिल्ह्यात आहे. ठीक आहे.
नदी माहीत नाही, नदी कोणती नदी जाते वगैरे विचारलं पण नाही पण विचारतील, पण मग अगदीच इम्पॉर्टंट असेल कोणती तरी तर मग करून ठेवायची तेवढी ती. पण जिल्हे तर विचारतात जनरली, जिल्हे विचारू शकतात आणि त्यातल्या त्यात पण जे महत्त्वाचे ते विचारू शकतात. ठीक आहे. फॅक्च्युअली अजून पुढचा क्वेश्चन. फॅक्च्युअल क्वेश्चन नाही कवर करत मी. फॅक्च्युअल क्वेश्चनला कसं आहे की डायरेक्टली आन्सर असतं, ते त्यात एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे. मला असं वाटतं की जे जॉग्रफीचे कोर क्वेश्चन आहेत ना, की जे खूप जास्त कन्सेप्च्युअल विचारले जातात आणि त्यात आपलं त्यात चुकायला नको आपण. फॅक्च्युअल एखादा चुकला किंवा मग अगदीच माहीत नाही तर मग आपण समजू शकतो, पण कन्सेप्च्युअल आपल्या हातात असतात आणि ते येतातच क्वेश्चन त्याच्यावर, मग ते हातचे मार्क असतात. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाले की मग कोणते एक्झाम असू द्या तसा क्वेश्चन कुठे आला तर आपण चुकत नाही. 77 नंबरचा घेऊ क्वेश्चन. हा कन्सेप्च्युअल वाटला ना म्हणून मी घेतो, कवर करतो आहे. सांगली जिल्हा ऊस उत्पादनात आघाडीवर असून सांगली जिल्हा ऊस उत्पादनात आघाडीवर असून त्याचवेळी तो पर्जन्यमानात तुलनेने कमी असतो. खाली की कोणते कारण आहे. काय म्हणले नाही, सांगली जिल्हा जो आहे हा ऊस उत्पादनात अग्रेसर आहे, पण तरी पण तो म्हणजे लो रेनफॉलमध्ये असून पण तो शुगर केन जास्त घेतला जातो. म्हणजे कमी पर्जन्यमान असून पण आपल्या ऊस घेतला जातो. कारण आपल्याला माहिती आहे की ऊसाला पाणी जास्त लागतं. ठीक आहे, तरी पण का बरं सांगलीमध्ये होत असणार आहे. तर मग त्याचे कारणे दिलेले आहेत काय. तर मग हे विचारण्याचं काय ना, तर सांगली पर्जन्य छायेच्या प्रदेशात हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, किंवा महाराष्ट्र. आता महाराष्ट्राचा मॅप आपण ना फक्त नोट्समध्ये वापरला आहे. तर महाराष्ट्राचा मॅप साधारण नाही का असा महाराष्ट्राचा मॅप येऊ शकतो. आता हे असे मॅपनं आपल्याला मेन्समध्ये खूप जास्त काढावं लागणार आहे महाराष्ट्राचा मॅप. कारण का बरं की ठीक आहे, थोडं चुकलं आहे ते. एक मिनिट, फास्ट मॅप काढता आला पाहिजे महाराष्ट्राचं सुद्धा विचार. कारण UPSCला तर महाराष्ट्रात नाही काढत आपण, तर MPSCला काढू शकतो आपण साधारण असा हे असं. ठीक आहे ना, महाराष्ट्र असा मॅप काढून आपलं होऊ शकतं काम. तर यात काय म्हणलं ना, सांगली हे इथे सांगली साधारण, आणि सांगली हे पर्जन्य छायेच्या प्रदेशात. कारण का बरं, हा काय पश्चिम घाटातनं आपल्याला माहिती आहे की मान्सून असा येतो या साईडला, इथे जास्त पाऊस पडतो आणि जेव्हा हे मान्सून पश्चिम घाटाला क्रॉस करतो, जेव्हा ओलांडतो तेव्हा पाऊस कमी होऊन जातो. कारण ती हवा खाली सरकते आणि त्यातली जी आर्द्रता सोडण्याचं प्रमाण असतं ते कमी होऊन जातं, धरून ठेवण्याचं प्रमाण वाढतं. ठीक आहे, तर मग सांगली इथे येतं. तर सांगलीमध्ये ना तरी पण ऊसाचं प्रमाण म्हणजे पर्जन्य छायेच्या प्रदेशात आहे तरी पण ऊस जास्त आहे. तर याचं मेन कारण काय आहे की पावसाळा दीर्घकाळ चालतो हे असू शकतं का, नाही. ठीक आहे ना, म्हणजे हे उलटं झालं ऑप्शन हा. नंतर काय, कृष्णा खोऱ्यातील जलसिंचन प्रकार. ठीक आहे, पश्चिम घाटाच्या पर्जन्य छायेच्या असलेले पिके सिंचनावर अवलंबून असतात. आहे रिलेव्हंट, पण मग ऑप्शन वाचून ना ह्याचा आन्सर नाही भेटत. ॲक्च्युली ह्याचा आन्सर नाही भेटत. क्वेश्चन ऑप्शन वाटतं बरोबर, पण आन्सर नाही भेटत त्याचं. ठीक आहे, की पिके तसे घेतले जातात का. आपल्याला काय विचारलं आहे, स्पेसिफिक ऊस विचारला आहे ना, म्हणजे पिकांचा काय संबंध. बरोबर आहे, पिकांचा काय संबंध नाही. ऑप्शन बरोबर आहे पण क्वेश्चनला रिलेव्हंट आहे का. त्यामुळे ना क्वेश्चन हा बारीक वाचला पाहिजे. बघा, ऊस म्हटलं स्पेसिफिक, मग हा पण रिलेव्हंट होतो. जमिनीची सुबकता कमी असल्यामुळे पाणी जास्त झालं हे आपण म्हणजे काय रिलेव्हंट नाही, कमी ह्याच्याशी रिलेव्हंट नाही. ठीक आहे, आता हे ऑप्शन बरोबर आहे. काय, कृष्णा खोऱ्यातील जलसिंचन प्रकल्प. आपल्याला माहिती आहे या एरियात कृष्णा कोयना डॅम, म्हणजे हे जे हा पूर्ण कृष्णा नदीच्या खोऱ्यात एरिया आहे आणि हा या एरियामध्ये कालवे जलसिंचन प्रकार जास्त प्रमाणात चालतो, त्यामुळे ऊस जास्त प्रमाणात घेतला जातो. तर हिचं ऑप्शन काय, 2. 3 वाटू शकतं पण 3 नाही आहे. हा ट्रॅप असू शकतो इथे.
79 बघू. हां 79 पण फॅक्च्युअलच आहे, पण का बरं मी सांगतोय. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे असा क्वेश्चन येऊ शकतो. का बरं येऊ शकतो, तर आत्ताच आपण बघितलं की पालकमंत्र्यांवरून अजून तो मुद्दा की सेटल नाही झालेला आहे. तर पालकमंत्री हे नेहमी न्यूजमध्ये असतं. तर मग सगळेच पालकमंत्री करायची गरज नाही, पण जे महत्त्वाचे मत आता चीफ मिनिस्टर किंवा मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा मग खूपच महत्त्वाचे असेल किंवा मग एकाकडे 2-2 जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे, तर मग असं येऊ शकतो क्वेश्चन. त्यामुळे आम्ही हा फॉर्म केला होता क्वेश्चन. ठीक आहे, करंटवरच क्वेश्चन आहे पूर्ण. 80 पण फॅक्च्युअल आहे. अमरावती आंध्रप्रदेशचे आन्सर याचं. ठीक आहे, 81 बघूया आपण. हां 81 क्वेश्चन, सेम क्वेश्चन सिमिलर लाईनला MPSC 24मध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे ना, 2024 MPSC याच लाईन असा सिमिलर क्वेश्चन होता. ठीक आहे, तर मग येऊ शकतो असं पण असे क्वेश्चन. तर मग हे का बरं टाकलं आहे असे क्वेश्चन की PYQ करतात का नाही तुम्ही, किंवा मग PYQ पण काय इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी असे क्वेश्चन टाकलेले आहेत की जेणेकरून तुम्ही परत PYQकडे गेले पाहिजे. PYQमधनं एक तर तुम्हाला ट्रेंड कळतो, दुसरी क्वेश्चन जर रिपीट सेम क्वेश्चन आला तर त्याचं एक कॉन्फिडन्स पण असतो आपण की आन्सर टिक करायला. तो दोन मुद्दे कवर होतात त्यातनं. 82 बघूया. 2011मध्ये हां हे लिंग गुणोत्तर क्वेश्चन आहे. सेम आत्ता जस्ट मी तुम्हाला सांगितलं की 2011 सेन्सस करायचाच. महत्त्वाचे पॅरामीटर्स महाराष्ट्र इंडिया पाठ असले पाहिजे, पहिले 5 शेवटचे 5, आणि त्यातल्या त्यात जे एकदम महत्त्वाचे ते. आणि आता हा फॅक्च्युअल नाही म्हणता येणार, हा थोडा ॲनालिटिकल क्वेश्चन आहे. काय म्हटलं यांनी की गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर महाराष्ट्राच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. म्हणजे काय, चांगलं आहे. म्हणजे काय की महिलांचे प्रमाण, सरासरी महिलांचे प्रमाण हे पुरुषांचे प्रमाण जे आहे, हा जो रेशो आहे हा महाराष्ट्राचा बाकी उरलेल्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. कारण काय जमेन, ठीक आहे आपण बघूया. हे पण इथं पण एलिमिनेशन करू शकतो. म्हणजे बघा, हायर इंडस्ट्रियलायझेशन वाटतं का आपल्याला की या एरियात बाकीच्या महाराष्ट्र कम्पेअर केलं की औद्योगिकरण जास्त असणार आहे, तर नाही गेला. ठीक आहे. नंतर आदिवासी लोकसंख्या प्रमाण जास्त आहे का, आहे जास्त. ठीक आहे, पुढचे ऑप्शन वाचू. शहरीकरण जास्त आहे का, शहरीकरण जास्त नाहीच आहे. ठीक आहे. आणि तर काय, महिला साक्षरता कमी असणे. तर आपण बघितलं की महिला साक्षरता जास्त असल्यामुळे सरासरी वाढते. हां, महिलांना साक्षर केलं तर त्यांच्याकडे एक डिसिजन मेकिंग येते, फॅमिली प्लॅनिंग रिलेटेड एक त्यांच्याकडे निर्णय येतात. आणि त्यामुळे मुलगा पाहिजे की मुलगी हेतले जे आपले जे वाद आहेत, म्हणजे जे त्यात हे कमी असतात. म्हणजे साक्षर हा एक्झॅक्टली अपोजिट ऑप्शन आहे. तर मग हा पण जातो, 2 येतो. पण आता 2 आपण एलिमिनेशनने पण आलो, पण याचं रिझन पण बघूया आपण. का बरं 2 आदिवासी भागातच का बरं असं जास्त सापडतं. तर काय असतं, सिम्पल आहे. आदिवासी हे इगॅलिटेरियन आहे. आदिवासी जे आहेत ना, हे त्यांचे जे आदिवासींच्या ज्या रूढी परंपरा आहे त्या आपला जो मूळ प्रवाहातला जी संस्कृती त्याच्यापेक्षा वेगळे. त्यांच्यात एकतर पहिली गोष्ट की महिला आणि पुरुष यांच्यात जास्त भेदभाव केला जात नाही. का बरं, कारण असा भेदभाव ना मोस्टली कुठे सापडतो माहिती आहे का, जे ॲग्रेरियन सोसायटी असतात ना, म्हणजे ज्या शेतीवर अवलंबून असतात सोसायटी, तिथं जास्त असतो. का बरं, की शेती जी असते ना, शेती ही वंश परंपरेने पुढे सरकली जाते. वंश परंपरेने जेव्हा शेती पुढे हस्तांतरित होते, तर त्यामुळे त्याचे तुकडे पाडले जातात. तर मग अशा ठिकाणी काय होतं ना की शेती जी असते ती आपल्या तर वंशप्रमाणे हे फक्त म्हणजे पुरुषां थ्रू शिफ्ट केली जाते, म्हणजे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत. तर त्यात काय होतं ना की अशा ठिकाणी पुरुषांचं महत्त्व वाढतं, कारण आणि स्त्रियांचं महत्त्व कमी होत असतं. ठीक आहे. तेच आदिवासी भागात बघितलं आपण तर तसं नाही आहे. आदिवासी भागात हे जनरली एकतर अजून पण ते पूर्ण शेतीवर हे झालेले नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी की अजून एक रिझन आहे की टेक्नॉलॉजी एक आहे.
टेक्नॉलॉजी अजून एक रिझन आहे. तर टेक्नॉलॉजी जी आहे म्हणजे आपले जे आपण PCPNDT ॲक्ट बघतो किंवा आपण जे हे म्हणतो की स्त्री भ्रूण हत्या वगैरे जेव्हा होते की मध्यंतरी सोनोग्राफीवरनं भरपूर हे झाले की सोनोग्राफी करायची आणि कोणते लिंग वगैरे ते हे करणार आणि मग तसं ते स्त्री भ्रूण हत्या वगैरे होणार. तर मग अजूनही टेक्नॉलॉजी तर पोचली का आदिवासी भागात? एवढी नाही आहे म्हणजे एवढी मेनस्ट्रीममध्ये. तर मग एकंदरीतच टेक्नॉलॉजी नसल्यामुळे ते लिंग फाईंड करण्याचं प्रमाण कमी आणि त्यामुळे हा गुणोत्तर ह्या भागात सरासरीपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. अशा क्वेश्चनना मेन्समध्ये असेच क्वेश्चन येऊ शकतात. आता हे फॅक्च्युअल आन्सर यायचं आहे तर आपण एक टिक करून पटकन मोकळं होतो. आता मेन्समध्ये सेम असेच क्वेश्चन येणार की रिझन सांगा. तर आपल्याला हे 1 2 3 आता हे एक रिझन ते एक रिझन टेक्नॉलॉजी अजून एक रिझन. जो जास्त रिझन सांगेल जो लिस्ट करेल त्याला जास्त मार्क असणार आहे. ठीक आहे ना. तर मग हे आपल्याला सांगावं लागणार की का बरं असं आहे. ठीक आहे ना. प्रिलिम आणि मेन्समध्ये तोच फरक पडणार आहे. आणि आता रिटर्न एक्झाम आहे तर रिटर्नमध्ये हे आपल्याला सगळे सांगावे लागणार आहेत तिथे. तर आपण जेव्हा मेन्सला जाऊ तर तेव्हा ही सेम गोष्ट सिलेबस सेम असणार आहे पण आपला ॲप्रोच बदलणार आहे. ठीक आहे. तर आपण मेन्सला बघू ती गोष्ट. हां 84 हा जो आहे की भारतीय जन्म मृत्यूची नोंदणी संदर्भातले हा जो क्वेश्चन आहे बघा हा जो कायदा आहे ना हे असे क्वेश्चन जनरली MPSC मेन्सला असे क्वेश्चन यायचे. ठीक आहे. आणि आता हा प्रिलिममध्ये येऊ शकतात असे क्वेश्चन त्यामुळे असे कवर केलं आहे. तर MPSC मेन्सच्या पॅटर्नवर आपण म्हणू शकतो की असे क्वेश्चन असू शकतात. ठीक आहे. पुढे बघू आपण. फॅक्च्युअलच आहे स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे त्याचे. एक्सप्लेन करण्यासारखं काय असं वेगळं नाही येतात. 85 पण फॅक्च्युअल आहे. करंटवर आहेत क्वेश्चन. ठीक आहे. 86 सेम अगेन फॅक्च्युअल आणि करंटवर. आपण आता जाऊ आपण आता डायरेक्टली काय करू ना जम्प करू. मधले सगळे क्वेश्चन एक तर सिमिलर लाईनवर आणि तर फॅक्च्युअल आहेत की त्यात थोड्या गोष्टी चुकवलेल्या असतात आणि त्या आपल्याला अपेक्षित आहे की ते माहीत असले पाहिजे. ठीक आहे. खूप काही असं खूप डीपमध्ये जाऊन चुकलेलं नसतं. आपल्याला ते जर आपले सराव असेल आणि आपला एकतर क्वेश्चनचा सराव असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे की तुमचं एलिमिनेशन खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे अशा वेळेस. हां आणि जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते कवर झालेच पाहिजेत असं आहे. तर मग आपण प्रिलिममध्ये काय करतो ना आपण प्रिलिममध्ये प्रोबॅबिलिटी वाढवतो. कसली की योग्य उत्तर काढायची राईट आन्सर काढायची प्रोबॅबिलिटी वाढत असतो. ती प्रोबॅबिलिटी अशा छोट्या गोष्टींमुळे वाढत असते. कोणती? तर एक तर तुम्ही प्रॅक्टिस करणं नाही. एक तर पहिली की तुम्ही बेसिक चांगले करणं. पहिली गोष्ट बेसिक स्ट्रॉंग करणं. दुसरी गोष्ट प्रॅक्टिस करणं. ठीक आहे. प्रॅक्टिस काय की जे वाचलं आहे त्याची प्रॅक्टिस करणं. तिसरी गोष्ट रिव्हिजन करणं. ठीक आहे. आणि चौथी गोष्ट मग आपण किती स्मार्टली हे हार्डवर्क झालं. ठीक आहे. काय रिव्हिजन प्रॅक्टिस हे हार्डवर्क झालं. स्मार्टवर्क काय असणार आहे? ट्रेंड आयडेंटिफाय करणं. ट्रेंड काय ट्रेंड चालू आहे. ठीक आहे. अजून स्मार्टवर्क काय असणार आहे? एलिमिनेशन की त्या वातावरणात आपण काय काय एलिमिनेट करतो आहे. आपण कोणते आपलं लॉजिक लावतो आहे. लॉजिक आहे बघा आपण कधीच आपण जनरली म्हणतो की तुक्का मारतो. आपण तुक्का कधीच नाही मारत. जनरली आपण दोन 3 वर्ष किंवा 4 5 वर्ष जे अभ्यास केलेला असतो त्याच्या ह्याच्यावर आपलं एक लॉजिक डेव्हलप होतं की हे असं असू शकतं हे असं नसू शकतं. तर तो तुक्का नसतो. तो एक वेलगेस असतो किंवा आपण आपल्या ज्या नॉलेजच्या बेसिसवर असं म्हणतो की नाही बाबा हे मला असं वाटतं की हे योग्य असू शकतं की मला असं वाटतं की नाही इथं काहीतरी चुकलेलं असू शकतं. ठीक आहे. तर मग ते स्मार्टवर्कमध्ये जातं. तर मग तुमचं जो स्कोअर आहे तो ह्या गोष्टींवर डिपेंड असणार आहे की ह्या गोष्टीने प्रोबॅबिलिटी वाढणार आहे. कसली? योग्य उत्तर काढायची. आणि MPSCचा स्कोअर आहे ना हे फक्त प्रोबॅबिलिटीचाच गेम. प्रोबॅबिलिटी कसली वाढवायची आपल्याला? योग्य उत्तर काढायची. आणि कसली कमी करायची आहे? चुकीचं उत्तराची. ठीक आहे. शेवटी योग्य उत्तर आपल्याला आन्सर की जेव्हा हातात येते तेव्हाच आपल्याला नाही हे बरोबर हे चुकीचं आहे. पण मग तिथे त्या मुवमेंटला
आपण प्रोबॅबिलिटी कसली वाढवतो की आपण योग्य उत्तर काढण्याची प्रोबॅबिलिटी वाढवतो आणि एक हार्डवर्क आणि स्मार्ट अशा 2 गोष्टीमुळे आपली प्रोबॅबिलिटी वाढते. ठीक आहे. तर मग या अशाच गोष्टी सगळ्या हे फॅक्च्युअल सगळे आहेत, सिंगल 1 लाईनर आहेत, सिम्पल ऑप्शन असतात, चुकतात पण याच्यात आणि बरोबर आलं की बोनस मार्क्स असतो. मग आता इथे सेम आहेच की हां आता हा असा क्वेश्चन जनरली UPSC मध्ये आपण बघायचो की ब्लॅक सीच्या अराउंड कोणत्या कोणत्या कंट्रीज आहे, त्यांचे बॉर्डर्स वगैरे. ठीक आहे. तर मग हे पण हे असे माहीत पाहिजे आपल्याला की जे इम्पॉर्टंट आता ब्लॅक सी का बरं, कारण ते डिस्प्युटेड एरिया आता सध्या करंटमध्ये भरपूर असतो हा. तर मग त्याच्या कंट्रीज किंवा मग मेडिटेरियन सी त्याच्या अवतीभोवतीच्या कंट्रीज. ठीक आहे ना. तर ह्या गोष्टी ह्याला मॅप रिडिंग पाहिजे आपण. अशा जशी इंडिया मॅपची करतो तशी वर्ल्ड मॅपची पण बेसिक केली पाहिजे आपण किंवा ह्याच्या अराउंड करते. आणि फक्त मॅप नाही करायचं, मग काय करायचं आपल्या त्याच्या नोट्स काढायचं. काय करायचं नोट्स, किंवा आता ब्लॅक सीनं पूर्ण असा आहे तसा सेम काढायची गरज नाही. ब्लॅक सी काढताना साधारण कसं काढणार, हां तर ब्लॅक सी काढताना असं ब्लॅक सी पूर्ण असं ॲक्युरेट काढायचं की ब्लॅक सी, मग हे कंट्रीज लिहायच्या अशा आपल्या स्वतःच्या नोट्स पाहिजे. ठीक आहे ना. प्रत्येक टॉपिकच्या प्रत्येक जे मॅप रिडिंग एकदा मॅप रिडिंग करायची ना, प्रत्येक मॅपच्या आपल्या फॉर्ममध्ये नोट्स पाहिजे. आणि त्याच्याने काय होणार की आपली रिव्हिजन फास्ट होणार आणि हे जे सेम क्वेश्चन परत आले तर आपले ॲक्युरेसी वाढते अशा बाबतीत. ठीक आहे. तर साधारण हेच होतं. बरेचसे टॉपिक जे जॉग्रफीचे होते बेसिक ते मी एक्सप्लेन केले. जे फॅक्च्युअल होते ते तुम्ही तुमच्या रिव्हिजनमधनं वगैरे ते अजून कन्सॉलिडेट करा. आणि जे कन्सेप्च्युअल आहेत अजून एक्स्ट्रा जे बाकीचे कन्सेप्च्युअल आहेत ते तुम्ही, मला वाटतं की जे बेसिक सोर्स आहेत तिथं बेसिकला गेलं पाहिजे आणि त्याचे रिव्हिजन वगैरे व्यवस्थित केलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्याला जास्त वेळ दिली तर मग अजून ते तसे क्वेश्चन परत कुठे आले तर मग ते आपले बरोबरच येतात. ठीक आहे. तर मी इथे थांबतो. थँक्यू व्हेरी मच.